हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावसभेत आज प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून मंजूर झालेली 677 घरकुलं पात्र करणं, महावितरणकडून स्मार्ट मीटरसाठी होणारी सक्ती रद्द करावी यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन पार पडली। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं यंदाच्या वर्षासाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून तब्बल 677 घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत। गावच्या इतिहासातील ही ऐतिहासिक कामगिरी आहे। हातकणंगले तालुक्यात घरकुलं मंजूर करण्यात रेंदाळ ग्रामपंचायत अव्वल ठरली असून यासाठी सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच मुकुंद पतंगे, ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी आणि अन्य सदस्यांनी पाठपुरावा केला। गोरगरीब जनतेला हक्काचं घरकुल मंजूर झाल्यानं ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर समाधान व्यक्त होत आहे। ग्रामपंचायत कार्यालयातील स्वर्गीय के.एल. मलाबादे सांस्कृतिक हॉलमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सरपंच सुप्रिया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गावसभा झाली। सभेचे सचिव हरी घोडेस्वार यांनी प्रोसिडिंग वाचन केलं। रेंदाळ गावासाठी सर्वात जास्त घरकुलं मंजूर झाल्यामुळे हा ऐतिहासिक क्षण आहे। ही सर्वची सर्व 677 घरकुलं पात्र करूच शिवाय नवीन अर्ज घेऊन जास्तीत जास्त गरजूंना घरकुलाचा फायदा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सरपंच सुप्रिया पाटील यांनी दिलं। तर महावितरणकडून स्मार्ट मीटरसाठी होणाऱ्या सक्तीला मोठ्या प्रमाणात विरोध असल्यामुळे मीटर बसवण्याला विरोध नोंदवण्याचं आवाहन ग्रामस्थांनी केलं। यावेळी मौला नदाब शरद पाटील, किरण वाळके यांच्या प्रश्नांना सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच मुकुंद पतंगे यांनी समर्पक उत्तरं दिली। यावेळी सर्व सदस्यांसह महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते।